कोलकाता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। अमरावतीच्या दर्यापूर येथे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी निषेध आंदोलन केले। यावेळी दर्यापूर शहरात निषेध रॅली काढण्यात आली। आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। मध्यरात्री संपूर्ण देशाला हादरून टाकणारी आणि संपूर्ण देशाची मान खाली करणारी घटना ही कोलकाता येथील RR मेडिकल कॉलेजमध्ये घडली। जी ट्रेनी डॉक्टर होती नविता देवनाथ, या ट्रेनी डॉक्टरवर अमानुषपणे बलात्कार करून तिचा मर्डर करण्यात आला आणि ही घटना पूर्ण देशाला हादरून टाकणारी घटना आहे। आणि अशा प्रकारच्या घटना ह्या देशात वारंवार घडत आहेत। मग ते उत्तर प्रदेश असो, मध्य प्रदेश असो, की हाथरसमध्ये घटना घडलेली असो, उन्नावचं प्रकरण असो किंवा मग बिल्किश बानो प्रकरण असो, असे नेहमी काही ना काही प्रकरणं या देशात घडत आहेत। म्हणजे या देशातल्या महिला ह्या सुरक्षित नाही आहेत। एकीकडे आपण बेटी पढाओ बेटी बचावच्या घोषणा करतो आणि आपल्या देशातल्या महिला जर सुरक्षित नसतील तर मग आपण ह्या घोषणा देऊन त्याचा अर्थ काय आहे। आणि आपल्याला माहीत आहे की मेडिकल स्टाफमध्ये जास्तीत जास्त महिला ह्या सर्व्हिस करतात, महिला ह्या प्रतिनिधित्व करतात। म्हणजे जवळपास 80 ते 85% महिला ह्या मेडिकल फील्डमध्ये आहेत। आणि महिला जर मेडिकल फील्डमध्ये असतील, त्यांचं जर भवितव्य धोक्यात असेल आणि असे जर वारंवार त्यांच्यावर रेप होत असतील तर हे घटना म्हणजे या घटनेचा आपण निषेध केला पाहिजे। आणि देशात ह्या घटना घडत आहेत याचं सर्वात मोठं जे कायदा आहेत हे कायद्यात काहीतरी बदलना झाली पाहिजे। म्हणजे ज्या प्रकरणात समजा दोषी सापडला त्याला तात्काळ फाशीची शिक्षा दिली पाहिजे, म्हणजे जेणेकरून जो पुढचा अशा ज्या होणाऱ्या घटना ह्या घटना घडणार नाहीत। आणि याचा निषेध म्हणून, या घटनेचा निषेध म्हणून आम्ही गुरुकुल नर्सिंग कॉलेजच्या वतीनं हा इथं आज मार्च काढण्यात आलेला आहे। त्यानिमित्तानं आम्ही इथं जमलेलो आहोत। डॉक्टर मौमिता यांच्यावर क्रूरपणे बलात्कार करण्यात आला, तर आमचं एवढंच म्हणणं आहे, आमच्या सगळ्या मेडिकल्सचं हेच म्हणणं आहे की त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। ज्यांनी इतकं क्रूरपणे त्यांच्यावर बलात्कार केला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, जेणेकरून आमच्यावर किंवा आमच्यासारख्या मेडिकल्सवर असं होणार नाही पुढे, म्हणून त्यांना शिक्षा झालीच पाहिजे।